डेटा हटवू नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत। ईव्हीएमच्या पडताळणीच्या प्रक्रियेबाबत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। ईव्हीएमच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत डेटा नष्ट न करण्याचे आदेश दिलेत। ईव्हीएम मधील कोणताही डेटा रिलोड करू नये किंवा हटवू नये असे स्पष्ट निर्देश आहेत। ईव्हीएमची मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर डिलीट करण्याच्या प्रक्रियेची माहिती कोर्टाला द्यावी लागणार आहे। पराभूत उमेदवाराला ईव्हीएम बाबत स्पष्टीकरण हवं असेल तर छेडछाड न झाल्याचं अभियंत्यांना सांगावं लागेल असंही न्यायालयानं आता स्पष्ट केलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, निवडणूक आयोगाला हे जे काही निर्देश आता दिले गेलेले आहेत त्याबाबत नेमका आणखी काय खुलासा करता येईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएमच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये नागरिकांना मतदारांना माहिती घेण्याचा अद्यापपर्यंत अधिकार नाहीये। मात्र सगळ्यात पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय किमान जो उमेदवार आहे त्याला जर या संदर्भातला जो डाटा आहे, डाटा प्रोसेसिंग आहे, याची माहिती मिळणं अपेक्षित आहे। या दृष्टिकोनातूनच याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केली होती। त्यांनी असं म्हटलं होतं की ईव्हीएमच्या संदर्भामधील जो डाटा आहे, डाटा प्रोसेसिंग युनिट आहे, मायक्रो कंट्रोलर आहे, याचं सत्यापन होणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून न्यायालयाने सगळ्यात महत्त्वाचं हे सांगितलेलं आहे की उमेदवाराला इंजिनियरने समजावून सांगणं अपेक्षित आहे की डाटा कशा पद्धतीने घेतला जातो आणि डाटाची प्रोसेसिंग कशी आहे, मायक्रोचिप काय आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून माहिती देणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच झालेल्या ज्या निवडणुका आहे त्याच्या संदर्भामध्ये जो डाटा ईव्हीएम मध्ये आहे तो डाटा डिलीट करू नये किंवा त्या डाटामध्ये कोणतीही माहिती ऍड करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत। आणि हे सगळे जे शंका आहेत उमेदवारांच्या संदर्भातल्या जे याचिकाकर्त्यांनी दाखल केलं या संदर्भामध्ये 15 दिवसामध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिले। त्यामुळे 15 दिवसानंतर होणाऱ्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोग काय उत्तर सादर करतं आणि सर्वोच्च न्यायालय या संदर्भात काय आदेश देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला ईव्हीएम मतदान प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने मतदारांच्या समोर आणि उमेदवारांच्या समोर आणावी लागणार आहे। कारण ईव्हीएमच्या बद्दल ज्या तांत्रिक अडचणी आहेत किंवा ज्या अपारदर्शकता उमेदवाराला वाटतात ह्या उमेदवारासोबतच मतदारांना देखील माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे। मात्र अलीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने वेगवेगळे आणि त्याच्यामुळे आता निवडणूक आयोगाला या सगळ्या संदर्भात खबरदारी घेणं आवश्यक असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।